हा नमस्ते साहेब. नमस्ते नमस्ते. आकाश नाव आहे तुमचं? हो हो आकाश नाव आहे साहेब. आकाश जाधव. तुम्ही कुठले आहात? मी झांझवडचा आहे साहेब, महाबळेश्वर तालुक्यातला. कुठलं? झांझवडचा. महाबळेश्वर. अरे हा, झांझवड. अरे आपल्या तिकडचंच आहे. हो हो. बरं, मग तिथं काय आता तुमची काय परिस्थिती आहे तिथे? कसं आहे परिस्थिती आता अशी आहे की कुठे तुम्ही नेमके आता कुठे आहात? यमुनोत्री धाम म्हणून आहे. यमुनोत्री धाम. हो हो यमुनोत्री धामच्या इथं आहे. हो. जानकी चट्टी म्हणून गाव आहे, त्या गावात आहोत. जानकी चट्टी. हो. जानकी चट्टी. हा. आणि मग तिथं आता काय आता काय परिस्थिती आहे सध्या? परिस्थिती अशी आहे की इथलं प्रशासन आम्हाला म्हणजे रोड तर पूर्ण ब्लॉकच आहेत, सोडतच नाहीयेत आणि रस्ते तर होणार म्हणजे नाही. हे लँडस्लाईड झालंय का? हा लँडस्लाईड झाले. अच्छा. हो. मग तुम्ही आता सेफ जागेवर आहात ना? हा सेफ जागेवर आहोत आम्ही. सेफ जागेला आहेत ना? हो हो सेफ जागेवर आहोत. अच्छा. हो. ओके. मग ते आता ठीक आहे. आम्ही तिकडे आपले लोक आहेत ना तिकडचे शासनाची? शासनाचे आहेत म्हणजे इथले पोलीसच आहेत, स्थानिक पोलीस फक्त. स्थानिक पोलीस आहेत. हो हो. नाही, तिकडच्या आमच्या तिकडच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतो हा. आणि तिथले कलेक्टर वगैरे सगळे लोक मदत करतील असं करू आपण. हो हो हो. बिलकुल काळजी करू नका. हा. हो हो चालतंय साहेब. आणि काही अडचण आली याच्यावर फोन करता. हो हो नक्की साहेब, नक्की साहेब. ओके. ओके साहेब. नाही, आता मी तिथल्या आकाश जाधव आहेत आपले टुरिस्ट महाराष्ट्रातले, त्यांच्याशी बोललो. ते म्हणाले आता यमुनोत्री धाम जवळ जानकी चट्टी तिथं ते लोक आहेत, 20-25 लोक. आणि तिथं आता पूर्ण बंद आहे तिथला रस्ता आणि पूर्णपणे त्यांचं ते लँडस्लाईड झालंय तिथं. तर तिथं आपल्याला लोक पाठवून त्यांना मदत केली पाहिजे. मी संपर्क केला सर. शिंदे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत प्रशांत म्हणून, त्यांच्याशी मी बोलतो आणि मग ते लाईन तिथं काढतो बाहेर. हा, मग तिथून महाराष्ट्रातले जायचे. मी संपर्क करतो. मी तुम्हाला ओके. थँक्यू. धन्यवाद.